नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा MDM वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. सर्व शाळांची एकच लगबग सुरू आहे, ती म्हणजे ऑडिट कामकाज. लेखापरीक्षण 2020-21 ते 23-24 यासाठी आवश्यक सर्व कामकाज, मग तेल दिवस, लाभार्थी काढणे, कोड टाकणे, रकमांचा जमा खर्च तपशील, ऑडिट फॉर्म ऑनलाईन भरणे, या सर्व बाबींचं कामकाज सुरू आहे. त्यामध्येच माझा एक छोटासा प्रयत्न की आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणींसाठी थोडक्यात मार्गदर्शन करणे. आपल्याला अशा अनेक अडचणी येत आहेत ज्यांची माहिती आवश्यक आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा प्रश्न विचारू शकता. नक्कीच त्या शंकेचं समाधान करून देण्याचा प्रयत्न सुरूच आहे, मार्गदर्शन करण्यात येईल. पुन्हा एकदा सर्वांचं MDM वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण सन 2020-21 मध्ये किती कामकाजाचे दिवस येतात त्यामध्ये महिनानिहाय दिवस आपण पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सन 2021-22 मध्ये किती दिवस येतात, किती दिवस वाटप केले, किती दिवस आहार शिजवलाय व संपूर्ण एप्रिल 2021 ते मार्च 22 या कालावधीमध्ये असणारे दिवस किती हे आपण पाहणार आहोत. ते दिवस जर कळाले तर आपल्याला ताटांची संख्या, लाभार्थींची संख्या काढता येणं शक्य आहे. आणि ती कशी काढायची, त्यासाठी आवश्यक दिवस किती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया व्हिडिओ. यापूर्वी मी आपल्याला सांगितलेलंच आहे की सन 2020-21 मध्ये एकूण 254 दिवसांपैकी 245 दिवस हे एप्रिल 20 ते एप्रिल 21 या कालावधीचे आहेत. मग हे एप्रिल 21 शेवटचं जे वाटप आहे त्यामध्ये एप्रिलचे 9 दिवस हे ॲड केलेले आहेत. ते आपल्याला पुढील वर्षामध्ये घ्यायचे आहेत, म्हणजेच 21-22 या वर्षामध्ये घ्यायचे आहेत. मग आता 21-22 मध्ये कामकाजाचे दिवस किती आहेत, महिनानिहाय कामकाजाचे दिवस किती होते. 21-22 मध्ये ही संपूर्ण कामकाज हे वाटपाचंच झालेलं आहे. त्यामुळं लक्षात घ्या, कोरोना कालावधी होता आणि संपूर्ण वाटपाचंच कामकाज झालेलं आहे. मार्चमध्येच थोडंफार आहार शिजवून दिलेला गेला आहे, अन्यथा वाटपच होतं त्यावेळेस. पहा, माहे एप्रिल 2021 चे 9 दिवस इकडे आपण ॲड करूया, कारण कालावधी हा एप्रिल ते मार्च असा आहे. जून जुलै 21 मध्ये एकूण 40 दिवसांचं वाटप होतं. माहे ऑगस्ट 21, सप्टेंबर 21, ऑक्टोबर 21, नोव्हेंबर 21, डिसेंबर 21, जानेवारी 22, फेब्रुवारी 22, ऑगस्ट ते फेब्रुवारी 22 असं 154 दिवसांचं वाटपासाठीचा धान्य आपल्याला प्राप्त होतो. मग एप्रिल 21 ते फेब्रुवारी 22 अखेर एकूण 203 वाटपाचे दिवस होतात. या 203 दिवसांचा आहार शिजवून न देता आपण ते वाटप केलेलं आहे. पुढचा राहतो तो महिना मार्च. मग मार्चमध्ये कामाचे दिवस, तुम्ही जर मार्चचं कॅलेंडर पाहिलं तर ते एकूण 25 कामाचे दिवस येतात. मात्र मार्चमध्ये तांदूळ प्राप्त झालेला नव्हता 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला आपल्याला 15 मार्च 2022 पासून आहार शिजवून देण्याच्या सूचना होत्या. आहार जसा प्राप्त होत गेला तसा शाळांनी तो शिजवून देण्यास सुरुवात केली. मग काही शाळांनी मार्चमध्ये एक दिवस आहार माल उपलब्ध झाल्यानंतर एक दिवस मिळाला तर एक दिवस आहार शिजवून दिलेला आहे. 2 दिवस 3 दिवस त्याच्या पुढे नाही. म्हणजे कामकाजाचे दिवस, प्रत्यक्ष आहार शिजवून दिलेले दिवस हे कमी आहेत. त्यामुळं पूर्वी वाटपाचे 203 दिवस प्लस मार्चमध्ये शिजवून दिलेले दिवस हे तुमचे ॲक्च्युअल कामाचे दिवस असतील त्या वर्षाचे. आणि हे प्रत्येक शाळेचे वेगळे दिवस आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, एप्रिल 21 ला 9 दिवस वाटप केले आपण. जून 21 ते जुलै 21 40 दिवस. पुन्हा एकदा सांगते, ऑगस्ट 21 ते सप्टेंबर 21, ऑक्टोबर 21, नोव्हेंबर 21, डिसेंबर 21, जानेवारी 22 आणि फेब्रुवारी 22 एकूण 7 महिन्यांचे एकूण 154 दिवसांचं वाटप केलं. हा 203 दिवसांचा टप्पा हा वाटपाचा आहे.
त्यामध्ये उर्वरित मार्च आपल्याला ऑडिट हे एप्रिलपासून मार्च अखेर करावायचं असल्यामुळे मार्चचे दिवसही ग्राह्य धरावे लागणार आहेत. जर तुम्ही वाटपही केलं नाही आणि आहारही शिजवून दिला नसेल तर मार्चमधले दिवस तुमचे येणारच नाहीत. त्या वर्षाचे तुमचे 203 दिवसच येतील कामकाजाचे. 203 दिवसांचे लाभार्थी तुम्हाला देता येतील. मात्र तुम्ही आहार शिजवून दिला असेल 1, 2, 3 दिवस तर त्या 203 मध्ये तुमचे प्लस मार्चचे आहार शिजवून दिलेले दिवस ॲड होतील आणि तो जो येणारा पुढचा आकडा आहे तो तुमचा कामाचा दिवसाचा आकडा असेल. सन 2021-22 मधील ते तुमचे कामाचे दिवस असतील आणि ते प्रत्येक शाळेचे वेगळे असतील. काही शाळांचे सेम असतील पण प्रत्येकाचे वेगळे असतील. धन्यवाद.